तर बघा या पार्टमध्ये आपण का पाहणार आहोत, तिसऱ्या चॅप्टरचे नमुना प्रश्न प्लस एक्सरसाइज. ठीक आहे. तर काय म्हणते, एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. बरोबर. तर आपण पहिले एक अंकी मूळ संख्या काढला. पूर्ण किती होत्या, कोणकोणत्या होत्या, होत्या. मग त्यानंतर त्यांच्यापासून 4 अंकी मोठी संख्या बनवला आणि 4 अंकी लहान संख्या बनवला. त्यांच्या काय काढला, फरक. काय काढला, आता फरक काढल्यानंतर या संख्येला ऑप्शन पैकी, ऑप्शन कोणते आहेत आपल्याजवळ, ऑप्शन कोणते आहेत बघा, 3, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन. तर यांनी भाग काय देऊन पाहणार आहे का प्रत्येकाला, नाही. तर कसोट्या पाहिल्या याच्या पहिल्या पार्टमध्ये, तर कसोट्या लावायच्या. तर 5 वरून तर समजते बेटा की 5ने पूर्ण भाग गेला असेल आणि जायलच. 5ची कसोटी काय म्हणत होती, जिच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तिला 5ने पूर्ण भाग जाईल. हां, तर हिला 5ने तर गेला असेल. येथपर्यंत समजला. मग 3 चेक करायचे आहे, तर 3 साठी काय करावं लागते, बेरीज करावं लागते. मग बेरीज करा. 7 ने 5, 12 ने 1, 13 ने 5, 18. 18ला 3 भाग जाते का, म्हणजे ह्या संख्येला पण 3 भाग जाते. मग 18 आली होती बेरीज, तर 9 बी जाते, पण 7 जाईल का, तर हा राहील आपला. समजलं का, कसं काढलं समजलं सगळ्यांना, कसोट्या लक्षात आहे. आता काय म्हणते बघा दुसरा, 3x + 7 ही समसंख्या आहे. तर x या संख्येचा वर्ग पुढीलपैकी कोणती संख्या असेल. तर काय म्हणते बघा, 3x + 7, 3x + ही काय आहे म्हणते, सम. पण आपल्याला सांगितलेली का त्यानं, सम आहे म्हणून सांगितलं का आपल्याला, अरे सांगितलं का. तर आपण कोणती पण समसंख्या एक काय करू शकतो, इमॅजिन करू शकतो. कळलं काय म्हटलं, तर कोणती पण सम. पण आता काय म्हणते खाली ऑप्शनमध्ये, ती x जे आहे याच्यामधली x ही काय आली पाहिजे म्हणते, या 4 ऑप्शनपैकी कोणती संख्या राहू शकते. तर मी हे 4ही संख्या काय करतो, एक एक चेक करतो. जसा पहिला काय होता, विषम, दुसरा सम, तिसरा मूळ, चौथा सममूळ. आता हा काय सममूळ, तर मूळ संख्या जेवढ्या होत्या त्याच्यापैकी एकच संख्या सममूळ आहे. कोणती आहे ती, कोणती आहे ती, बाकी सगळ्या ज्या सम ह्या मूळ संख्या आहेत त्या कशा आहेत, विषम. बाकी सगळ्या मूळ संख्या कशा आहेत, एकच मूळ संख्या सम आहे. ते म्हणजे कोणती, कोणती आहे, अरे 2 ही सम आहे की नाही आहे, सम आहे की नाही आहे, होय. तर काय म्हणते आपल्याला प्रश्न, x या संख्येचा वर्ग पुढीलपैकी कोणती संख्या असेल. म्हणजे x चा वर्ग काढायचा आपल्याला. वर्ग म्हणजे x ची किंमत पहिले आपल्याला काढावी लागेल ना, मग तिचा काय काढायला लागेल, वर्ग. समजलं. तर मला सांगा पहिले एक विषम संख्या मी तिथं ठेवून पाहतो. सपोज काय ठेवून पाहतो, विषम. कोणती, कोणकोणत्या विषम संख्या आहेत आपल्याजवळ, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, एवढे चेक करू. सपोज 1 ठेवलो असतो तिथं, तर 3 1 3 आणि 7 10 समसंख्या आली असती. हो बरोबर आहे. मग 3 ठेवून पहा, 3 त्रिक 9 आणि 7
16 समसंख्या येत आहे. मग 5 5 त्रिक 15 आणि 7 बरोबर. म्हणजे इथं विषम संख्या असायला पाहिजे. समसंख्या ठेवलो असतो तर काय झालं असता बघा बरं. सपोज समसंख्या कोणत्या आहेत आपल्याजवळ. दोन ठेवलो 3 दुने 6 आणि 7 13 समसंख्या येत आहे का. म्हणजे समसंख्या राहिल्या असत्या का एक्सच्या ठिकाणी. एक्सच्या ठिकाणी समसंख्या राहिल्या असत्या का. सपोज मूळ संख्या ठेवून पाहतो. आता मूळ संख्या कोणत्या आहेत आपल्याजवळ 2 3 अरे आहेत. हां तर हे मूळ संख्या आहे 2. मग हिला ठेवला असता 3 दुने 6 आणि 7 जमत आहे का. मग सममूळ सममूळ म्हणजे कोण 2 2 तर जमणारच. म्हणजे एक तर ह्या बाकीच्या मूळ संख्या ठेवू शकतो बघा 3 विषममध्ये येतात. अरे येत आहेत. म्हणजे विषम संख्या तिथं परफेक्ट बसू शकते. तर विषम संख्येचा स्क्वेअर जसा 1चा स्क्वेअर काय झाला असता 1चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर काय झाला 5चा स्क्वेअर काय झाला 7चा स्क्वेअर काय झाला. काय आहेत ह्या. काय आहेत ह्या विषम आहेत. म्हणजे त्या एक्सच्या स्क्वेअर संख्या हमेशा काय येणार आहे. काय येणार आहे. कोणती संख्या येऊ शकते. कोणती संख्या येऊ शकते. मूळ आहेत का ह्या. मूळ आहेत का. समजलं की नाही समजलं. अरे कळलं का. तर हमेशा तिथं कोणती संख्या येईल विषम. कोणती संख्या येईल. 2 घंट्याच्या क्लासमध्ये तुम्हाला तहान लागल वॉशरूम लागल मग झाकण पाळाल मग बॉटल सांडवाल मग याला डिस्टर्ब कराल त्याच्या पेन पाळाल. का करू बे तुमच्या कोणत्या म्युझियममध्ये नेऊन मांडू. का भगवान. उचल ना आता तो झाकण अर्धा मंथ ते दिश आहे. कुठून येता बे तुम्ही कुठून येता. का डोका खराब करता माझ्या. तुम्ही शिकावच्या नजरेने येत नाही भाऊ इथं. बस मायबापानं ट्युशन लावून दिला म्हणजे म्हणून येता इथं. बाजूवाला जाते म्हणून मी बी जातो है ना. स्वतःला काही चिंता आहे का. चमकवू का आता पगल्या. मग तिसरा प्रश्न काय म्हणते बघा. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज याच्यातील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निषेध भाग जातो. बरोबर. तर 11 ते 20 मधल्या पहिले मूळ संख्या काढून घ्या. कोणकोणत्या आहेत. 11 बरोबर. मग 11 ते 20 मधील संयुक्त संख्या काढून घ्या. कोणत्या आहेत. 12 12 15 बरोबर. अरे हो आता मधील म्हणते का. हो मधील म्हणते बघा. दरम्यान म्हणते दरम्यान. दरम्यानचा अर्थ काय लक्ष द्या. इथं आहे 11 इथं आहे. तर याच्या दरम्यान जेवढे येतील त्या यांना पकडायचं. दरम्यान म्हणजे ह्यावाल्या झाल्या. ठीक आहे. तर इथं 20 येणार नाही
आणि इथं 11 येणार. मग त्यांची काय काढतो इकडे बेरीज. काय काढतो बेरीज. मग यांची बेरीज किती झाली मोजा करा बेरीज. 13 आणि 17 30, 30 न 10 40, 40 न 9 बरोबर. हां यांची बेरीज किती झाली 12 आणि 18 30 झाले. 16 आणि 14 30 झाले. 30 न 30 60 न हे 15, 60 न 15 75 झाले. तर इथं झाली 75. मग काय म्हणते यांच्या फरकास तर फरक काढा. 75 मायनस 49 किती आला 26 आला. तर कोणत्या संख्येने निशेष भाग जातो जातो जातो. तर ऑप्शन बघा कोणकोणते आहेत. पहिले हे अ व क ड हे 4 सांगितलेले आहेत ना. त्याच्या खाली मेनवाले ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन काय म्हणते अ व ब. अ व ब म्हणजे 2 आणि 5. 2 आणि 5 ने जाते का भाऊ याले 2 आणि 5 नाही जात. म्हणजे पहिला ऑप्शन काय झाला. दुसरा ऑप्शन ब व क. ब म्हणजे 5 आणि क म्हणजे 7. 7 ने चालला का नाही. 5 ने जाते का म्हणजे हा बी ऑप्शन अरे बरोबर. दुसरा बी ऑप्शन काय झाला रॉंग. तिसरा क व ड. क कुठं गेला हाय. ड कुठं आहे हा. ड न तर चालला पण क न जाते का म्हणजे हा बी ऑप्शन काय झाला. आणि चौथा ऑप्शन काय म्हणते अ व ड. अ म्हणजे कोण आहे 2 आणि ड म्हणजे किती आहे 13. म्हणजे हा ऑप्शन काय आपला. समजलं का अरे समजलं का. यानं डिवाइड कोणत्या संख्येने जाऊ शकतो. कळलं काय करायचं होतं तर वाढू समोर. हां आता बघा या टाईपचे जे प्रश्न आहेत या टाईपचे कसे सोडवायचे ते लक्ष द्या. इथे एक कन्सेप्ट सांगून देतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर काय करायचं जसं आपल्याला दिलेली संख्या असते एक दिलेली संख्या आणि त्याच्या समोरील संख्या विचारली असते आपल्याला समोरील. आणि इकडे कधी कधी काय असते आपल्याला मागील संख्या असते मागील. ओके. आणि आपल्याला सांगितलेलं असते रँक. रँक म्हणजे या नंबरची त्या नंबरची 15वी 16वी बरोबर. 16वी समोरची तर 15वी मागची अशी संख्या आपल्याला विचारू शकते. ठीक आहे. तर जो भी दिलेला नंबर राहील आणि जो भी रँक राहील. आर म्हणजे काय आहे रँक. आर म्हणजे इथे लिहून देतो रँक. कसं काढायचं लक्षात घ्या. आर म्हणजे काय आहे रँक. नंबर म्हणजे क्रम. रँक म्हणजे आपण काय म्हणू शकतो क्रम. नंबर या नंबरची त्या नंबरची म्हणेल की नाही ते कशी काढायची लक्ष घ्या. सपोज दिलेली संख्या सम असेल. दिलेली संख्या आणि त्याच्या समोरील आपल्याला ज्या रँकची पाहिजे त्या रँकची समच विचारली असेल. सम विचारली तर काय करायचा जसा म्हटलं 15वी सम पाहिजे त्याच्या समोरची. तर काय करायचं या संख्येमध्येच समसंख्येमध्येच काय प्लस करावं लागेल तुम्हाला E1. तर या E1 संख्येमध्ये काय प्लस कराल 2R. आर म्हणजे काय रँक. सपोज एक उदाहरण घेतो लक्ष द्या. सपोज इथं नंबर घेतला मी 8. कोणता नंबर घेतला 8. आणि त्याच्या समोरील चौथी म्हणते. त्याच्या समोरील चौथी. तर आर ची व्हॅल्यू दिला मला 4. तर 4 गुणिला 2 8.
आणि हा पहिलेच्या 8 आणि हा 8 किती झाले? येत आहे का पाहू. तर 8च्या समोरील 34 पहिली कोणती राहिली असती? 8च्या समोरील 10. दुसरी कोणती राहिली असती? 12. तिसरी कोणती राहिली असती? 14. आणि चौथी कोणती राहिली असती? 16. येत आहे की नाही येत आहे? समजलं का काय गेलं तर? येत आहे की नाही येत आहे? नाही समजला? दिलेली संख्या कोणती होती? 8. त्याच्या समोरची मला कोणती पाहिजे होती? समोरची चौथी फोर्थ. त्याच्या समोरची फोर्थ. आणि पाहिजे कोणती होती? समोरील सम. विषम म्हणलं नसतं तर सपोज इथं काय म्हटलं असता? विषम. काय म्हटलं असता? समोरील विषम. समोरील विषम. समोरील विषम. तर मग काय केलं असतं आपण? याच्यामध्ये E + 2R - 1 काय केले असत्या? E + 2R - समोरील विषम पाहिजे तर सपोज बघा 8च्या समोरील 34. 8च्या समोरील विषम पाहिजे आता मला. 8च्या समोरील 34 विषम कसा काढला असता? हा फॉर्म्युला. पहिले तर हे इवन संख्या जशीच्या तशी म्हणजे 8 बरोबर. हां मग प्लस 2R 34च्या डबल 4च्या डबल 8 आणि -1. 8 8 16 आणि 1 16 - 1 15. 16 - 1 काय आलं असतं उत्तर? पहा बरं येते का चेक करा. 8च्या समोरील पहिली 8च्या समोरील पहिली विषम कोणती राहिली असती? 9. त्याच्या समोरील दुसरी विषम 11. तिसरी विषम 4थी विषम आहे का 15. समजलं का फॉर्म्युला कसा लावायचा आहे तर की नाही समजला? हा पाठांतर करावं लागल कारण फक्त आता ते हे जवळचे होते. 8च्या जवळचीच होती चौथी संख्या म्हणलं तर बरोबर. पण 8च्या जवळची संख्या विचारेल का तुम्हाला? आणि चौथीच विचारेल का? 42 बी विचारलं तर एक एक संख्या काढत न्याल का? 100 बी विचारलं तर एक एक संख्या काढत न्याल का? अरे कळलं की नाही कळलं? लक्षात राहील. हां आता अगोदरची विचारलं तर मागील विचारलं तर काय कराल मग? मागील इथं काय होती आणि इथं काय येईल? मागील सम विचारलं तर काय कराल मग? असाच लिहायचा फक्त प्लसच्या ठिकाणी काय कराल? मायनस. सम आहे तर ठीक आहे. आणि विषम विचारलं नसतं तर E - 2R E - प्लस मायनसच्या ठिकाणी प्लसच्या ठिकाणी. लक्षात राहील की नाही? आता असाच कोणासाठी आहे? ऑड. असाच कोणासाठी आहे? ऑड पाहिजे तर हा इथं येईल ना. हा ऑड आहे. ऑडवालीच विचारलं सपोज आपल्याला. हां ऑड नंबर आहे आपल्याला दिलेला नंबर ऑड आहे आणि विचारलेला नंबर बी काय आहे? ऑड. तर हा वाला फॉर्म्युला इथं आला असता म्हणजे O + 2R झालं. आणि विचारलेला समोरील नंबर सम असता तर काय केला असता? O +
2r मायनस हा ओ होय, नाही तर शून्य समजाल. शून्य होय का? मग अगोदरचे विचारला असता तर ऑड आहे, ऑडवाली विचारल तर ओ मायनस हा इकडे येईल आणि हा पण ईच्या जागी काय येईल? ईच्या जागी काय आला असता? ओ काय सांगते आणि ई काय सांगते? समजलं? चेक करून देते तुम्हाला, डाऊट नाही राहिला पाहिजे कोणाला काही. ठीक आहे. सपोज दिलेली संख्या आहे मला, पहिले इवन वाली चेक करून आणि इकडे ऑडवाली बी चेक करून. ठीक आहे. हां, आणि त्याच्या समोरची मला पाहिजे रँक. रँक इथं सांगतो, रँक इथं लिहितो, रँक इथं लिहितो 5वी. समोरील पाचवी संख्या काढा. आता समोरील राव नाही तर मागची राव, आपल्याला काय घेणं देणं. r = 5 म्हणजे 5वी. ठीक आहे. हे संख्या दिली राहील आपल्याला आणि त्याच्या समोरील 5वी संख्या काढा म्हणाल. 5वी सम संख्या. तर पहिले 5 दिलेली संख्या सम आहे का? सॉरी, हिला सम करा, दुसरी घेतो 58. सम आहे का? तर हिच्या समोरील, आता जरुरी नाही 5वीच राहील, 18वी राहू शकते, 9वी राहू शकते, पण मला चेक करायचं आहे तुमच्या समोर फॉर्म्युला बरोबर आहे की नाही आहे ते सांगण्यासाठी मी 5वी घेत आहो. कळलं का काय म्हटलं तर? ओके. तर 5वी पाहिजे समोरील, तर इथं 58 घ्यायच्या जसाच्या प्लस r ची व्हॅल्यू 5 आहे, तर 5 दुने म्हणजे किती आली असती? मग चेक करून देतो बाजूला. ठीक आहे, चेक करा बरं. 58च्या समोरची पहिली सम, पहिली कोणती राहिली असती? हां, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आली असती म्हणजे करेक्ट आहे. आणि त्याच्या समोरील विषम विचारलं नसतं, 5वी वाली विषम, तर काय केलं असता? 58 प्लस 2r म्हणजे 2r ची व्हॅल्यू काय होऊन जाईल? 10 होऊन जाईल. 2r ची व्हॅल्यू काय होऊन जाईल? 10. हां, -1, तर हे 68 झाले म्हणजे किती झाले? 60 आली असती. बघा चेक करा. विषम, पहिली विषम कोणती राहिली असती? 59 राहिली असती. अबे हो. दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी आली असती की नाही आन्सर? कळलं? अरे कळलं. तसंच हिच्यासाठी चेक करूया आता. अरे करून हां, 29च्या समोरील 5वी. आता हे काय आहे? विषम, आणि मला का पाहिजे? तर 29 प्लस 2r ची व्हॅल्यू 10 मायनस 1 किती आली असती? 38 आली असती. पहा बरं, 29 ओरिजिनल नंबर आहे, तिच्या समोरील पहिली सम कोणती आली असती? 30. दुसरी, तिसरी, चौथी आली असती की नाही? कळलं की नाही कळलं? आणि विषम आहे आणि विषमच विचारला आहे, तर मग काय कराल? 29 प्लस 2r म्हणजेच किती? 10. कोणती आली असती? 10 प्लस करा, आली असती 39. फक्त हव नाही का डोक्यात काय चालला?
तर फक्त तुम्हाला हे समजून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवायचे. तसे इकडचे काढू शकता याच फॉर्म्युल्यानं. परून राहिली बॅग तुही? परून राहिली का? नाही चालली, पाय आहेत तिला. त्या हसते तिकडं, पण येईल अकला नाही येत, अकलीच्या खोद यायला. हा कोणत्या नंबरचा होता? तिसरा. अरे तिसरा होता हा. चौथ्यासाठी तुम्हाला या फॉर्म्युल्याची मदत घ्यायची आहे. अरे हा कामात येणार आहे. दिसते प्रश्न? काय प्रश्न बघा आता. 1575च्या नंतर येणारी 49वी सम व 1028च्या मागील 70वी सम संख्या यांच्यातील फरक कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे? आता कसे काढल्या असत्या तुम्ही? अगर हा माहीत नसता तर काढल्या असत्या का? जमला असता का? तर बघा काय करायचं. 1575 बरोबर ही एक संख्या आहे, हिच्या समोरील पाहिजे आपल्याला. कोणती समोरील पाहिजे? तर 49वी. आणि कोणती पाहिजे? सम. 49वी. पण भाऊ हे सम आहे का? हे आहे विषम. आणि पाहिजे कोणती? सम. तर आम्हाला लागल. म्हणजेच या 1575 मध्ये प्लस करावा लागल 49च्या डबल. 49च्या आणि त्याच्यातून काय करावं लागल? -1. तर बघा 1575 49च्या डबल किती झाले? 98. 98 व्यवस्थित का? आणि -1 म्हणजेच 1575 मायनस आपला प्लस 90. 7 आणि 5 हाताला 17. 5 6 होता का? 7 आणि 5 12 हाताला 1. 9 आणि 1 10 आणि 1 17चे 7 हाताला 1 6. कोणती आली? ओके. आणि 1028च्या अगोदरची 70वी कोणती पाहिजे? सम. मग ते काय कशी काढाल? हे सम आहे का? अरे हे सम आहे. हे काय होती? विषम होती. आणि हे काय आहे? सम आहे ना. समज पाहिजे समोरची. तर डायरेक्ट 1028 प्लस 2 गुणिला 7. प्लस कराल का मायनस कराल? प्लस कराल का मायनस कराल? पहिलेची पाहिजे तर मायनस, समोरची पाहिजे तर प्लस. हां. तर 1028 मायनस 7 दुने 8 0 गेला
12तून 4 गेले, 9तून 1 गेला, बरोबर, मायनस करा, 8तून 0 गेला, 12तून 4 गेले, मग इथं 9 झाले होते, 9तून 1 गेला, भेटली, अरे भेटली का? हां, यांच्या काय म्हणते, यांच्या काय म्हणते बघा, यांच्यातील फरक कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? तर यांच्या फरक, यांच्या काय काढायचं आहे? 1672 मायनस, चला काढा, 12तून 8 गेले आणि हे 6 झाले, 16तून 8 गेले आणि हे किती झाले? 7 झाले, म्हणजे 17, 17तून 8 गेले 7, 17तून 8 गेले आपला 15, 15तून 8 गेले 7, 784. कोणाचा स्क्वेअर होय? कोणाचा स्क्वेअर आहे? आहे, तर हा राहिला असता आपला. बघा किती लंबा चौडा प्रश्न आहे, म्हणजे उत्तर लंबा चौडा आहे, प्रश्न लहानसाच. समजलं? मग याच्यानंतरचे नमुना प्रश्न. किती मिनिटाचा झाला रे बाबू? पाचवा प्रश्न काय म्हणते? तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? बापरे. तर 32चा पहिले काय म्हणते? 32चा स्क्वेअर काढा. 1024 स्क्वेअर काढता येते ना? 32 गुणिला, मग स्क्वेअरवाल्या चॅप्टरमध्ये त्याची टेक्निक शिकवेन. सध्या 32 गुणिला एवढं मिळवायचं आहे. कसं? तर 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ. तर 3 अंकी मोठी मूळ कोणती आहे? कोणती आहे? आता 3 अंकी मोठ्यात मोठी कोणती आहे? आपला 4 अंकी मोठ्यात मोठी कोणती आहे? 1000. तर तिच्यापेक्षा लहान 999. 999 भाग जाते, 998 2 भाग जाते, 997. कसोट्या लावा. बघा आता तुम्ही म्हणाल का सर 997 कशी काढल्या? ठीक आहे, हेच कशी आणल्या तुम्ही, बरोबर. तर आपल्याजवळ 1 ते 10 पर्यंतच्या सगळ्याच्या कसोट्या आहेत. कोणता बी पाडा म्हणा तुम्ही, 23चा पाडा म्हणा, 23 1 म्हणजे 1 न मल्टिप्लाय करावाच लागला, 23 दुने 2 न मल्टिप्लाय करावाच लागला, 23 त्रिक 3 न मल्टिप्लाय करावाच लागला, म्हणजे 1 ते 10 हेच पाडे म्हणाल की नाही म्हणाल तुम्ही? तर त्या सगळ्यांनी चेक करता येते आपल्याला. तर विषम संख्या आहे शेवटी, तर 3 न 9 न आणि 7 न चेक करा. 3 न तर नाही जा, 9 न बी नाही चालला, 7 न चेक करा. 7 1 2 राहिले, 29 झाले, 728 1 राहिला, 17 आले, 7 जाते का? म्हणजे कोण असेल? हे मूळ असेल. मग अजून काय म्हणते? 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. 2 अंकी लहान मूळ कोणती आहे? लहानात लहान मूळ 2 अंकी कोणती आहे? 97. ते मोठी झाली तर कोणती झाली? ओके. यांच्या बेरजेत, तर यांची बेरीज करा. 8 बरोबर. अरे बरोबर. यांच्या बेरजेत कोणाच्या, बघा यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास, तर मी म्हणतो एक्सचा मिळवलो तर उत्तर किती भेटेल म्हणते? 32चा वर्ग.
32चा तर 32चा वर्ग किती 1024. आता हा त्या बाजूला जाईल तर काय होईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1024 मायनस 1008 किती आला 16. अरे 16 येईल 24 मधून 8 गेले का हा कोणाचा वर्ग आहे 4चा वर्ग आहे तर उत्तर काय आला असता आपला 4. 16 आला असता का 16चा वर्ग तो किती आला असता आपला 256. 256 मिळवा लागला का अरे कळलं का काय मांडणी जसा म्हणते तसा. मग काय म्हणते ते 11 पासून तर 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता याच्यासाठी फॉर्म्युला मेथड वेगळी आहे ठीक आहे. तर फॉर्म्युला मेथड काय सांगते अगर 1 ते 30 असता तर आपण फॉर्म्युलानं काढू शकलो असतो n+1 बाय बरोबर. पण आपल्याला 1 ते 30 म्हणलं का 11 ते 30 म्हणलं तर मग 1 ते 10 आपल्याला काय करावं लागेल मायनस. पहिले 1 ते 30 काढा मग मी शॉर्टकट बी सांगतो. तर n पकडायचा याला लास्टवाला नंबर म्हणजे n. तर 30 गुणिला 31 भागीला n+1 म्हणजे 31 ना. मग इथे 15 हां किती आला 15 1 हातच्याला 1 15 अधिक 45 न 45 ने 1 465 वाला असता. पण हा 1 ते 30चा होय आपल्याला 1 ते 30चा पाहिजे का आपल्याला पाहिजे 11 ते 30. 11 ते 30 साठी पहिले 1 ते 10 काढून टाकतो हाच फॉर्म्युला. तर 10 गुणिला भागीला किती झाला तर किती आला हा मायनस करून तिथून तर आपल्याला काय भेटेल 11 ते 30 भेटल कसा तर 1 ते 30चा मायनस करून 1 ते 10. 1 ते 30 मधून कोण मायनस करून 1 ते 30 ची बेरीज मायनस 1 ते 5 ची बेरीज आपला 1 ते 10 ची बेरीज मायनस करा 0 किती आला आहे ओके. आता जर तुम्ही तो पहिला टेबल चांगल्यानं केल्या तर आपल्याला समजते की 1 ते 10 ची 55 होती तर 11 ते 20 ची किती होती 155. 21 ते 30 ची किती होती 5 ने 5 10 हातच्याला 1 5 ने 5 10 आणि 1 11 हातच्याला किती वेळ लागला का म्हणून म्हटलं होतं तो 1 ते 100 वाला टेबल चांगल्यानं करून घ्याल. त्याला कंप्लीट कराल अरे कराल का अरे बा फॉर्म्युलाने हा एवढा लंबा चकडा करावा लागला आपल्याला हो का नाही हो बोलत जा बोलशील का आम्हा तोंड बोले देस. हा एवढा लंबा चकडा करावा लागला फॉर्म्युला मेथडनं नैसर्गिक संख्या म्हणते ना. तर आपल्याला तर माहित आहे 1 ते 100 पर्यंतची बेरीज कशी काढायची 1 ते 10 ची 55 त्याची गरजच नसं. 11 ते 20 किती होती हे कुठून काढला नाही तर म्हणाले कुठून आली. आणि हे 21 ते झाला तर झाली टोटल 11 ते सम. जमला का हां का नाही जमला समोरचा वाढू काय म्हणते 103च्या पुढील 103
103च्या पुढील म्हणते, ठीक आहे. पुढील म्हणजे समोरील, हां असा ॲरो द्यायचा. 23वी विषम, 23वी विषम. मला सांगा पहिले हे काय आहे. बस किती सोपं आहे मग. 130 प्लस या आरचा काय करायचा 2 गुणिला 23, तर किती आला 23चा डबल 9 आला 149 आहे. समजला का कसा काढलो तर. मग 8वा, x ही विषम संख्या आहे तर पुढीलपैकी समसंख्या, बरोबर 4 ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे, बघा कसं करायचं. x ही काय आहे म्हणते विषम, तर 4ही ऑप्शन लिहून घ्या. पहिला ऑप्शन काय 2x प्लस 1, दुसरा ऑप्शन काय 2x minus 1, तिसरा ऑप्शन काय 2x plus 4, आणि चौथा ऑप्शन काय 2x minus 3. ओके. तर विषम म्हणलं ना तर कोणती बी विषम संख्या घेऊन घ्या. आता मोठी नको घ्याल, तसा कोणती बी घेतल्या तरी तसाच उत्तर येणार आहे. लहान घ्या, लहान कोणती बी लहानवाली विषम संख्या घ्या एखादी. लेट x इज इक्वल टू विषम आहे 3, 3 दुने 6 आणि 1 काय आली. आपल्याला का पाहिजे, आपल्याला का पाहिजे समजला का केलं होतं. हे 3 इथं भरून पाहायचे म्हणजे 2 गुणिला 3 प्लस 1, तर 3 दुने 6 आणि 1 विषम आली कॅन्सल. अरे विषम आहे ना, विषम आहे ना, विषम आली कॅन्सल. आपल्याला दिलेलीच नाही ना संख्या, कोणती बी राहू शकते. तर कोणती बी विषम संख्या मांडा. विषम म्हणलं तर विषम, सम म्हणलं तर मग समोर 3 2 गुणिला 3 मायनस 1, 3 दुने 6 मायनस 1 विषम आली कॅन्सल. 3 ठेवा, 3 दुने 3 दुने 6 आणि 4 ऑब्वियस सम आली. जमला. दुसरी ठेवा, एकच्या ठिकाणी 5 ठेवून पहा. आता 5 दुने 10 आणि 4 जरुरी नाही 3च ठेवल्या, कोणी बी ठेवा विषम म्हणते ना. 7 ठेवून पहा, 7 दुने 14 आणि 4 तरी बी का आली असते. हा नंबर वेगळा आला पण सम आली ना की नाही आली. इथं 3 दुने मायनस 3 का आली, खेम खतम. समजलं का. जमेल. देन नववा प्रश्न काय म्हणते बघा. समूळ संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. काढू शकता, अरे काढू शकता. सहमूळ संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. 2 सहमूळ संख्या नेहमीच एक संख्या सम एक संख्या विषम असते असा जरुरी आहे का. अरे जरुरी आहे का. सहमूळ संख्या दोन्हीच्या दोन्ही सम राहू कोणत्या जसा नाही, दोन्हीच्या दोन्ही सम राहू शकत नाही. चुकीचे म्हणते ना. 1 मिनिट पहिले पाहू द्या. नेहमीच म्हणत आहे, नेहमीच एक समन एक विषम जरुरी आहे का. दोन्हीच्या दोन्ही विषम बी राहू, दोन्हीच्या दोन्ही सम पण राहू नाही राहू शकत, पण दोन्हीच्या दोन्ही विषम राहू शकत. अरे विषम राहू शकतात पण सम राहू शकत. दोन्हीच्या दोन्ही सम राहतील तर 2 भाग जातील भाऊ. अरे 2 भाग गेला असता ना तर त्या सहमूळ झाल्या असत्या का नाही. देन एखाद्या संख्येला 2 सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही जातो.
जसा एक सहमूळची जोडी मी घेतो, एक घेतो 4, एक घेतो, एखादी संख्या आहे म्हणते की जिला 4 बी जात असेल ना 5 बी जात असेल. फॉर एक्झाम्पल 20, 40, हिला 20ला 4 बी जाते आणि 5 बी जाते. तसा 40ला 4 बी जाते, तर याचा गुणाकार 5 20 न बघा 20ला बी चालला, बरोबर आहे म्हणजे दुसरावाला. तिसरा, कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते, बरोबर आहे, कारण त्याच्यातली एक राहते सम आणि एक राहते तर कोणती जोडी लिहा सहमूळच राहील ते एक क्रमवार संख्यांची. म्हणजे सपोज 19 न 20 लिहिलं, हे सहमूळ आहेत का, तर हो. का बरं? कारण यांचा एकतरी फॅक्टर सारखा आहे का? जवळजवळच्या 2 संख्या कधीच एका पाड्यामध्ये येऊ शकत, त्याच्यातली एक सम ने एक विषम असेल तर. पण नेहमीच असं जरुरी नाही, दोन्हीच्या दोन्ही विषम पण राहू. असा लिहिलो 1 11 आणि 1 7 आहे ना सहमूळ, तरी पण आहे की नाही आहे. मग सहमूळ संख्येचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो. हाही बरोबर आहे, म्हणजे हा बरोबर 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 ना हा काय आहे, कारण त्यानं काय म्हणलं नेहमी नेहमीच एक सम ने एक विषम राहील, जरुरी नाही. मग लास्ट काय म्हणते लास्ट प्रश्न, 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीनं कमी किंवा जास्त आहे. बापरे. तर सगळ्या पहिले मूळ संख्या काढा, सगळ्या कोणकोणत्या आहेत, 2 अंकीवाल्या 11, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. हां या लवकर. 53, 59, अजून 61, 67, 71, 70 आहे ना. हां मग 83, 89, ह्या सगळ्या मूळ संख्या झाल्या आपल्या. यांच्या अंकांची बदल केल्यानंतर मूळ संख्या भेटल, अशा संख्या काढायच्या. तर यांच्या अंकांची बदल करा, अदल बदल. कोणता पॉसिबल आहे, 11 पॉसिबल आहे की नाही आहे. मग 13, 17ला बी गेल्यावर भेटते. 19ला पलटा 91 झाली, 91 आहे का मूळ संख्या. मग 23ला पलटा 32 झाली, हे बी नाही आहे. थांबा, मी जे नाही आहेत त्यांना काय करतो, क्रॉस मारतो. इला पलटवाल तर नाही मिळेल, इला पलटवाल तर नाही मिळेल, इला पलटवाल तर मिळते, इला पलटवाल तर 73 मिळते आणि 73. इला 14 नाही नाही नाही, इला नाही. 35 झाली असती ना, इला पलटवला तर 95 झाली नाही, इला पलटवला 16 झाली, इला 76 नाही, इला 17, इला 37 आहे आपली. हां मग 97 आहे, इकडे 38 नाही, 98 नाही, 79 आहे, 90. अबे 71 नंतर मी लिहिलो नाही वाटते नंबर. 11, 13, 17 बी नाही लिहिलो.
कोणत्या कोणत्या वाचल्या? 31, 37, एवढ्या संख्या आहेत ज्यांच्या अदलबदल केल्यावर मूळ संख्या मिळते. अदलबदलवर मूळ. बरोबर. तर यांची काय काढायची आहे? बेरीज. यांची काय काढायची आहे? कशी कराल बघा. 11 आणि 79 जोडून टाका. पहिले 1 टाकलो तर 80 आणि ते 10 किती झाले? 90 झाले. हे झाले. 13 आणि 17 30 झाले. अरे झाले. आणि हा आणि हा जोडून टाका. 100 आणि ते 70 100 राहिले हे 3 फक्त. आता 4 नाही. हा बी झाला ना? हा बी झाला ना? हां यांची जोडा. 30 30 30 30 60 आणि हे 68 68 ने 1 69 70 न 70 तर 139. हां जोडा बेरीज टोटल. 200 अरे 200 290 प्लस 139 2 हातच्याला 1 किती आली? 429 आली. तर ही 600 पेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? तर 600 पेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे. तर कितीने कमी? 600 मायनस 400 1 राहिला. 9तून 2 गेले 7 आणि 5तून ने कमी आहे का बघा. 171 ने कमी आहे. तर अशा प्रकारे जसं म्हटला तसं आपल्याला सोडवावं. पण त्यासाठी आपल्याला समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या या सगळ्या पाठांतर असल्या पाहिजेत काय असते म्हणून. कळलं की नाही कळलं? ठीक आहे. चला उतरवा आता. किती